लोडाला पैसे दिलेले MMRD लवडाने आम्हाला पैसे दिलेले नाही. सातबारा आमच्या वडिलांच्या नावाचे आहे. सर्व जागा टोटल जागा आमची 9 एकर जागा आहे. 9 एकर मधून लोडला आमची 1 एकर जातो जागा. 1 एकर आम्हाला 1 रुपये पण MMRD दिलेला ना, लोडाने पण नाही दिलेला. एकरचा त्यांचा टोटल म्हणजे भावंतीतला प्लॉट होता आणि त्याच्यातून त्यांना फक्त 1 एकर जागेचा त्यांना मोबदला दिलेला त्या हिशोबात. म्हणजे आता जे राहिले ते कमीत कमी 3 एकरचा प्लॉट त्यांचा रजिस्टर मारलं ते. आम्ही तिथे फेरे मारून आम्ही कटाळलो का तुम्हाला आज देतो उद्या देतो, आज देतो उद्या देतो, एक कंपनी बोलत असे का लोडा कंपनी तुमचा तुम्हाला मोबदला भेटेल या आलं त्या आलं. नंतर ते काय करायला लागलं, आम्ही ते यायला लागलो तर आम्हाला पोलिसांचा सहारा घेऊन आम्हाला तुम्हाला नसेल मानायचं तर तुम्ही इथे तुमच्या पद्धतीने कारवाई चालू करा, तुम्हाला बनवायचं बनवा, पण नंतर जे पण काय परिणाम होईल त्याच्यानंतर आम्ही कुठल्याही प्रकारे मागे येणार नाही आणि मग तिथे समजतो करतो. अजून जागेत शेती लावतो ना, पूर्ण लावतो. त्याची नाही काय परित आहे जागा. पोटची जमीन चालले आम्ही तर हक्क सोडणार नाही का, आम्हाला मोबदला भेटलाच नाही. बरोबर, आम्ही कुठल्या दिवस हक्क सोडणार. त्यांची व्यक्तिगत जी 2 एकर जागा होती तिचं सुद्धा असाच खोटा व्यवहार दुसऱ्याला उभं करून लोडाच्या मारलेलं घेतलं नाही. हा बाबाने काय आयडिया नाही तेवढी आपल्या कुंपून दिला गावडे साहेब आहे का तुमचा हक्क आहे तो तुम्हाला भेटणार. हा नंतर आम्हाला आज उद्या आज उद्या आमचे वडील वाढले तिथे ऑफिसला जाऊ जाऊन आज देतो उद्या देतो, आज देतो उद्या देतो, असंच त्यांनी साहेब काय मोबदला द्यावा. आमची पोटची भाकरी गेलेली आहे. बरोबर, आम्हाला तिथून कायच साधन नाही. आताही आमचा भात पिकतो काय पिकतो याच्यातच आपलं चाललेलं, काय शेती लावतो वांगी लावतो काय असेल ते आपलं चित्र. तोंडी बोलत नाही तर आम्ही माननीय कोर्टात जाऊन न्यायालयामध्ये आम्ही ती केस दाखल केली आहे. मला दुसऱ्या कोणाची धनदांडग्याची भीती नाही, मला कुठल्या याची भीती नाही, कुठल्या अधिकाऱ्याची की मंत्र्याची. मला भीती, मी माझ्या संविधानाच्या हिशोबात चालेल, मी माझ्या न्यायाच्या हिशोबात. कोणत्याही याला आमचा विरोध नाहीये. विरोध आमचा आहे तो आमच्या सोबत शेतकऱ्यांच्या सोबत झालेला अन्याय आहे, लोडाने केलेला अन्याय आहे. आमची लढाई लोडासोबत आहे. आमच्याशी व्यवहार खोटा व्यवहार केले लोडाने आणि आम्ही तोंडी भांडत नाही. त्याच्यासाठी आम्ही माननीय न्यायालयामध्ये ती दाद मागण्यासाठी तसं तो आम्ही सिव्हिल सूट दाखल केलेली. या व्यवहारामध्ये या जागेमध्ये जो पण नालायकपणा करेल किंवा घुसखोरी करण्याचा प्रयत्न करेल किंवा शेतकऱ्यांना दबावण्याचा, त्याची लाईफ मध्ये मी त्यांनी मला 8 दिवसात ज्यांनी पण केलं ना त्यांना मी 8 दिवसात विचारून तुझी परिस्थिती काय आहे. दर्शक बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. आता आपण सिद्धी करवले आणि वाकळ्यांच्या हद्दीमध्ये आहोत. या ठिकाणी समर्थेश्वर महादेव मंदिरच्या परिसरामध्ये आहोत. या ठिकाणी मोतीरामजी गोंधळी ह्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. भोईर कुटुंबीय आहे आणि भोईर कुटुंबियाची एवढंच मत आहे की आमची 9 एकर जागा होती. 9 एकर जागापैकी MMRDA मध्ये 1 एकर जागा गेलेली आहे, परंतु 1 एकर जागा ही लोढाने अक्वायर केलेली आहे. लोढानेच ते पैसे घेतलेत आणि ज्याला पैसे वाटलेत ते आमच्यापैकी सातबाऱ्यावरती नाव नसताना त्यांनी पैसा उचललेला आहे. तशी यादी शेतकऱ्यांनी आपल्याला दाखवलेली आहे. त्या संबंधामध्ये आता 3 तुकड्या गाडीच्या आल्या होत्या आणि डायगर सिव्हिल पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोळसर होते. त्या माध्यमातून MMRDच्या सर्वभाग्यवती सिद्धेश्वरी मॅम होत्या. मॅमनं काही कार्यकाल मागून घेतलेला आहे, शेतकऱ्यांनी सुद्धा मागून घेतलेला आहे, परंतु ह्या शेतकऱ्याला पाठिंबा देणारे मोतीराम गोंधळी हे समाजसेवक आहेत. मोतीराम गोंधळी सर, आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. शेतकरी जगलात आपण जगू आणि तुमचं कार्य आम्हाला माहिती आहे, पूर्ण परिसरात पंचक्रोशीत माहिती आहे, परंतु आता लोढानी जागा अक्वायर केली. 9 एकर जागा होती, त्यापैकी 1 एकर जागा ही MMRDA मध्ये जाते आणि MMRDAचा मोबदला ही लोढाने घेतलेला आहे. लोढाने दुसऱ्याला पैसे अक्वायर केलेत. कसं बघता याकडं? आणि संबंधित जे सिद्धेश्वरी मॅम असतील किंवा सिनियर PI पोलसर असतील हे प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीत. आपली काय प्रतिक्रिया असेल आणि शेतकऱ्यांना काय न्याय देणार आहात? प्रथमतः आमच्या इथे बसलेले स्वयंभू श्री नम्रदेश्वर महादेव यांना साष्टांग नमस्कार करतो. कारण मुळात आम्ही यांचे शिवभक्त आहोत आणि त्यांचा अनुभव प्रचिती आज पण माझ्या अंगाला शार येतात. ते येण्याच्या अगोदर आमच्या शेतकऱ्यांनी सांगितलं का असं त्यांचा पाऊस पाटा येणार आहे. त्यांनी जे पोकलेन वगैरे येते 5-6 पोकलेन आणि तुम्ही पाऊस पाटा बघितला 5-6 गाड्या पोलीस बोलला फौज पाटा होता. आता आमचे शेतकरी एकाच घरातले 5-6 शेतकरी आहेत आणि एक म्हातारी आई आहेत आणि त्यांचे मिस्टर ते गमावलेले आहेत आणि मुलांचं सगळं संगोपन करण्याची जिम्मेदारी त्यांची. आणि त्यांची जी पोटाची जमीन होती 9.5 एकरचा त्यांचा टोटल म्हणजे भावंतीतला प्लॉट होता आणि त्याच्यातून त्यांना फक्त 1 एकर जागेचा त्यांना मोबदला दिलेला त्या हिशोबात. म्हणजे आता जे राहिले
ते कमीत कमी 3 एकरचा प्लॉट त्यांचा बाकी राहिलेला, बाधित राहिलेला बरं. या लोकांचा. बरं. आणखीन दुसरी त्यांची व्यक्तिगत जी 2 एकर जागा होती तिचं सुद्धा असाच खोटा व्यवहार दुसऱ्याला उभं करून लोडाच्या मारलेल्या. आणि हे आम्ही असं तोंडी बोलत नाही, तर आम्ही माननीय कोर्टात जाऊन न्यायालयामध्ये आम्ही ती केस दाखल केली आहे. आणि हे सगळं असताना सुद्धा आम्ही पोलीस स्टेशनला आणि या मॅडमला विनंती केली, अगोदर ऐकत नव्हत्या काही गोष्टी, मग आम्हाला आमच्या पद्धतीने बोलायला लागल्या. आम्ही आमच्या देवाच्या ह्याच्यात इमोशनल होऊन सांगितलं का जर आमच्या देवाच्या ह्याच्यात तुम्हाला नसेल मानायचं तर तुम्ही इथं तुमच्या पद्धतीने कारवाई चालू करा, तुम्हाला बनवायचं बनवा, पण नंतर जे पण काही परिणाम होईल त्याच्यानंतर आम्ही कुठल्याही प्रकारे मागे येणार नाही आणि मग तिथे समझोता होणार नाही. महोदय, हे जे प्रकरण आहे न्याय प्रविष्ट आहे, कोर्टामध्ये याचिका दाखल आहे तुमची. मग ह्या याचिका दाखल असताना पोलीस बंदोबस्त, नंतर MMDA अधिकारी, एकतर शेतकऱ्यांना शेतकऱ्याचा मोबदला भेटला पाहिजेत, पण ही दादागिरी वाटते का, कसं बघताय? नक्कीच मी माननीय न्यायालयाला विनंती करेन. आणि समस्त म्हणजे आज मी एक आमचे हेच बाधित नाहीयेत, तुम्हाला सांगतो, मला दुसऱ्या कोणाची धनदांडग्याची भीती नाही, मला कुठल्या याची भीती नाही, कुठल्या अधिकाऱ्याची की मंत्र्याची. मला भीती, मी माझ्या संविधानाच्या हिशोबात चालेन, मी माझ्या न्यायाच्या हिशोबात चालेन. जर माझी गलत असेल तर मी ती गलत मान्य करेन. मी माननीय ते मॅडमला समजवण्याचा प्रयत्न केला. मॅडम, आम्हाला त्या प्राधिकरणाच्या कोणत्याही याला आमचा विरोध नाहीये. विरोध आमचा आहे तो आमच्या सोबत शेतकऱ्यांच्या सोबत झालेला अन्याय आहे, लोडाने केलेला अन्याय आहे. आमची लढाई लोडासोबत आहे, तुमच्या सोबत नाही. तुम्ही जरी त्याच्याकडनं एक्वायर केलेली जागा असेल, पण आमच्याशी व्यवहार, खोटा व्यवहार केले लोडाने, आणि आम्ही तोंडी भांडत नाही. त्याच्यासाठी आम्ही माननीय न्यायालयामध्ये ती दाद मागण्यासाठी तसं तो आम्ही सिव्हिल सूट दाखल केलेली आहे. बरं, ह्या सिद्धेश्वरी मॅमने 7 दिवसाचा अवधी तुम्हाला दिलेला आहे. 7 दिवसामध्ये काय करणार आहात तुम्ही जेणेकरून शेतकऱ्यावरती काही अन्याय होणार नाही, काय चमत्कार होणार आहे? आता बघा, आम्ही ज्या देवाच्या समोर उभा आहे त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि जर याच्या व्यतिरिक्त काय चांगलं बरं वाईट होईल ते आमच्या शेतकऱ्यांना मान्य आहे. मिळालं तर त्याला वाटलं देवाला तर ते आमच्या बाजून न्यायाला आम्हाला त्यांचा आशीर्वाद असणार आहे. नसेल तर त्यांना जर वाटत असेल का याही दरदरचे ठोकरा खाऊन असेच राहावा, यांची जागा जमीन दुसऱ्या हराम खाल्ले, त्यांनाच अजून मोठं होते. पण एक त्याच्या समोर सांगतो का जो पण या व्यवहारामध्ये, या जागेमध्ये जो पण नालायकपणा करेल किंवा घुसखोरी करण्याचा प्रयत्न करेल किंवा शेतकऱ्यांना दबावण्याचा, त्याची लाईफ मध्ये मी, त्यांनी मला 8 दिवसात ज्यांनी पण केलं ना त्यांना मी 8 दिवसात विचारेन तुझी परिस्थिती काय आहे, फक्त सांगावं का मी हे करतो आणि इथं करून देणार, आणि मी त्याला चॅलेंज करतो. मग तो अधिकारी असो, लोडावाला असो किंवा अजून कोण वरचा तो आमदार खासदार असो, मंत्री असो, माझा विश्वास माझ्या देवावर आहे. म्हणून माझ्या समाजासाठी लढतो का, तर त्यांचा न्याय हक्क आहे, त्यांच्यावर झालेला अन्याय आहे, त्या अन्यायासाठी मी भांडत असतो. दादा, काय एकूण हा प्रकार आहे? या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आलेले आहेत, 3 गाड्या या ठिकाणी रवाना झालेल्या आहेत, आणि शेतकऱ्यावरती काय अन्याय झालेला आहे? तुम्ही शेतकरी आहात, तुमची जागा किती आहे आणि ती जागा कुणाच्या नावावरती आहे, आणि MMDA एक्वायर करते रस्त्यासाठी, त्याबद्दल आपण काय सांगाल? माझं म्हणणं एकच आहे की आमची आडोपल्ल्यांची जागा आहे, आमची वडलोबंधकांची, ती जागा ही बलकावून घेतली आहे, डुप्लिकेट सर्व हे करून, सर्व पेमेंट फेरफार सर्व करून आम्हाला काही मोबदला न देता आता त्या MMDAचा सहारा घेऊन आमचे ते रोडचं काम चालू करतात. बरोबर आहे. तर त्याच्यानंतर मग काय लोडाला पैसे दिलेले MMDAने, लवडाने आम्हाला पैसे दिलेले नाही. बरोबर आहे. सातबारा आमच्या वडिलांच्या नावाचे आहे. सर्व जागा, टोटल जागा आमची 9 एकर जागा आहे. 9 एकर मधून लोडला आमची 1 एकर जातो जागा. 1 एकर आम्हाला 1 रुपये पण MMDAने दिलेला ना, लोडाने पण नाही दिलेला आम्हाला. याबाबत आपण प्रांत अधिकाऱ्याकडे सर्वच ठिकाणी सिव्हिल कोर्टात केलं आम्ही, प्रांत अधिकारी केले सर्व. आता आम्ही लेटर दिले, पोलीस स्टेशनला लेटर दिला का बंदोबस्त तुम्ही आणता, पण कशा कारणे आणतात ते सांगा. ते पण सांगितलं ना, त्याच्या काय ऑब्जेक्शनच नाही घेतलं नाही. एकूण सातबाऱ्यावरती किती नाव आहेत तुमची? 2च नाव. 2च नाव आहेत. आता आईचं नाव त्यामध्ये आहे? नाही, आमच्या वडिलांचं होतं. आता वडिलांचं होतं ना, आमच्या काकाचं नाव होतं. बरं. काकानं जागा विकली का आहे कशी? नाही, सर्व जागा विकून घेतली ना. तिथे आता आम्हाला समजलं ना, ते रजिस्टर मारलं सर्व. अच्छा, त्या सह्या घेऊन पावर घेऊन, डुप्लिकेट पावर घेऊन त्यांनी रजिस्टर मारलं. ते म्हणजे तुमची जागा जी 9 एकर जागा तुम्ही विकलेली नाही, त्यामध्ये 9 एकर जागेमधून 1 एकर जागा ही एक्वायर होती. ओके, त्या 1 एकर जागेचा तुम्हाला मोबदला हवा होता, मोबदला भेटला नाही. अच्छा, ओके. आपली काय मागणी आहे? रास्त मागणी आहे शासनाकडे? राष्ट्रमध्ये जो असेल मोबदला तो त्याही द्यावा आम्हाला. अच्छा, आता हेच मागणी आहे आमचा, असा विषय ना. प्लस पॉईंट म्हणजे काय, आम्ही शेती करतो अजून जागेत, शेती लावतो ना, पूर्ण लावतो. त्याची नाही काय परित आहे जागा, शेती लावतो आम्ही. आई, तुमचं काय मत आहे? आमचा तर पुरे बोलतो ते माझ्या मते. बरं,
जागा तुमची आहे, तुम्ही मशागत शेतीची करताय, उत्पन्न घेताय आणि 9 एकर जागामधून 1 एकर जागा जाते म्हणजे तुम्हाला माहिती नाही. मग 1 एकर जागा जाते, तिचा मोबदला तुम्हाला हवाय. मग आवा ना मग बरं, बरं. काय आम्हाला नाव- मिळायलाच पाहिजे. अच्छा, तुम्हाला मुठबाई गणपत बाई. अच्छा, आता तुम्ही बोला. संजय गणपत. नाव द्या. आता काय विषय आहे? आई पण प्रतिक्रिया देते, दादा पण प्रतिक्रिया देतात. तुमची जागा असताना तुम्हाला माहित नाही का ती जागा ऍक्वायर झाली वगैरे वगैरे? साहेब काय आहे का माहिती, आम्ही तिथे फेरे मारून आम्ही कटललो का तुम्हाला आज देतो उद्या देतो, आज देतो उद्या देतो, एक कंपनी बोलत असे अच्छा, का लोढा company. लोढा कंपनी तुमचा तुम्हाला मोबदला भेटेल, या आलं ते आलं. नंतर ते काय करायला लागलं, आम्ही ते यायला लागलो तर मग आम्हाला पोलिसांचा सहारा घेऊन आम्हाला एकदम हे करायला लागले. नंतर त्यांनी मुलं यायला लागली आम्हाला, म्हणजे साहेब मारहाण करायला. हे साहेब नाही आता नाही, पोलीस नाही आता, त्यांनी मुलं यायला लागली. इथून हे करा, त्याला एकच सांगला आमची पोटची जमीन चालले, आम्ही काय हक्क सोडणार नाही का, तर आम्हाला मोबदला भेटलाच नाही. बरोबर आहे, Yes. आम्ही कुठल्या दिवस हक्क सोडणार इथून. Yes. हा ते नंतर ती त्यांची मुलं रोज घेऊन यायला हप्ते भरत. आता आम्ही ड्युटीवर लोक, आम्हाला काय तेवढं आमचं कायच नाही, आम्ही एकदम लो माणसं आम्ही. बरं, लोढाकडं तुम्ही सही केली नाही किंवा हकसोड पत्र दिलं नाही, मग लोढाच्या नावावरती जमीन झाली का? बाबाने फसवून घेतलं नाही. बसून घेतली. अच्छा, हा बाबाने बाबाने काय आयडिया नाही तेवढी आपल्याकडे डोकरीमध्ये बाबा तेवढे प्रशिक्षित आहेत. वाढले बाबा. वाढल्यांना. आहेत ना? वाढले ना, नंतर त्या याने काय सांगला आम्हाला लिहून पण दिला गावठी साहेबाई बरं. का तुमचा हक्क आहे तो तुम्हाला भेटणार. बरं. हा नंतर आम्हाला आज आहे उद्या आहे, आज आहे उद्या, आमचे वडील वाढले तिथे ऑफिसला जाऊ जाऊन Yes. आज देतो उद्या देतो, आज देतो उद्या देतो, असंच त्यांनी केलं. आम्हाला काय ना, नंतर तर मुलांचा सारा घ्यायला लागला, ही पोरा म्हणजे इकडून तिकडून आणायला लागला बरोबर, बरोबर. का दमदाटी केली तुम्ही हक्क यानं उरवतो. अच्छा, तो पण आमच्या देवाची सहाय्य आहे, आम्ही तिथून गेलो ना का, आता आम्ही 4 भाऊ, आमच्या चौघांच्या बायका, एक दादा वाढले नाही का आमची आई, बरं. एवढंच. आम्हाला का आता कोणताच सहारा नाही, तर आमच्या गरीब मध्ये कोणता सहारा आणणार आहे. मग मोतीराम कोणतरी तुमचा पुढाकार घेताय, हा. तुम्हाला सहारा देताय, हम्म. पाठबळ देताय, हम्म. त्यावरती मोतीराम गोंधळची मी पाईट घेतो. पण आपलं रास्त मागणी काय? काय आमचं आम्हाला साहेब काय मोबदला द्यावा लागेल. ओके. आमची पोटची भाकरी गेलेली आहे, बरोबर आहे. आम्हाला तिथून कायच साधन नाही. आता हे आमचा भात पिकतो काय पिकतो याच्यातच आपलं चाललेलं, काय शेती लावतो, वांगी लावतो, काय असेल ते आपलं चित्रपट, ओके. हा एवढं आम्ही लावतो. नंतर ते काय, कारण तिथं पण दमदाडी करायला येणार ते, हे मुला घेऊन ही बरं. कंपनीची माणसं. बरं, बरं. हा हे असं तसं. आम्ही एकच त्यानं बोलू का आमचं जर पेमेंट जर आहे तर आम्ही तिथे येत नाही. बरोबर, द्या पेमेंट. ना आम्हाला तुम्ही पेमेंट दिलेलं आहे तिथं, बरोबर आहे. Yes, मग yes. तिथं आम्ही जागा येत नाही ना, आम्ही पैसे घाले तर आमची जागा येणार कसं, बरोबर ना. ओके. ते आई आम्हाला कायच नाही दिले. मग आता ह्या MMRDA मॅम आलेल्या आहेत, त्यांनी लेखी तुम्हाला निवेदन दिलंय की पत्र दिलंय? काय निवेदन दिलंय? तुम्ही सह्या करणार आहात का त्यावरती? आता का आता काय काय सांगितलं दादा, आता एमएमएचा विषय कसा आहे माहिती काय, एवढा विषय आम्हाला माहितीच नव्हता की एवढं बंदोबस्त येईल काय येईल, ते सगळं त्यांनी सांगितलं आम्हाला. तर बंदोबस्त कशा कारणे आणला ते आम्हाला सांगायला पाहिजे होतं ते, का बा आम्हाला रोड बनवला की आम्ही अडचण, आम्ही काहीच त्यानं प्रॉब्लेम नाही देत, त्या रोड बनवा बिंदास, Yes, yes. बरोबर आहे. जो असेल तो गव्हर्नमेंट करू शकतो. तुम्ही लोडाला दिले त्याचा मोबदला तो आम्हाला भेटावा, बस बस. बरोबर. योच विषय होता, बरोबर. प्लस आता ते काय सांगितले, आम्ही 1 हप्त्याची ही मागली त्यांच्यावली, वेग मागली आमच्या स्टे साठी, कोर्टातनं स्टे ते आम्ही त्याची मागणी केली, ओके. त्याही ते केलंच मंजूर. बरं. ते अजून काय ते चालू आहे त्यांचं काय ते काम, एवढंच आहे विषय. हे होते मोतीरामजी गोंधळी यांनी आता सांगितलं की माझा विश्वास ह्या संविधानावरती आहे, ह्या दिवावरती आहे, आणि ह्या शेतकऱ्यावर जो अन्याय करेल त्याचं 7 दिवसामध्ये कशी कंडिशन असेल हे ते आता त्यांनी व्यक्त केलेलं आहे. परंतु लोढाने अफरातफर डॉक्युमेंटची केली असं त्यांचं मत आहे. परंतु लोढाचे जे काही पांडेजी होते त्यांना मी शेतकऱ्यांनी केलेल्या आरोपाचं उत्तर मागण्यासाठी त्यांनी त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी विनंती केली. परंतु मी लोकशाहीचा 4था स्तंभ जरी असलो तर त्यांची प्रतिक्रिया घेणं अनिवार्य आहे, कायद्यानं तो घेतलीच पाहिजे. परंतु त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे. स्थानिक सिनियर PI जे पोळ आहेत, पोळ सरांना सुद्धा आम्ही म्हटलं की आपण एवढा मोठा पोलीस बंदोबस्त आणला 6 शेतकऱ्यांना पकडण्यासाठी किंवा सोल्युशनसाठी, परंतु त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे. आणि MMRDच्या ज्या सिद्धेश्वरी मॅम होत्या त्यांनी 7 दिवसाचं काय ती अल्टिमेटम दिलेलं आहे, आणि 7 दिवसामध्ये शेतकऱ्यावरती जे काही त्यांची काही वेळ मागितली किंवा न्याय प्रविष्ट असलेलं प्रकरणावरती त्यांनी आता काही लेखी 7 दिवसाचा अवधी घेतलेला आहे. त्याही मध्ये महेश्वरी मॅडमला मी विनंती केली की आपली काय प्रतिक्रिया आहे, परंतु त्या म्हटल्या की मला बोलण्यास अधिकार नाही. शेतकऱ्यावरती होणाऱ्या अन्यायाला सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या माध्यमातून वाचा फोडणार आहोत, आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या शेतकऱ्यावरती अन्याय होतोय की त्यांना न्याय भेटतो हे पाहणे तितकेच महत्वाचे ठरू शकणार आहे. जसे म्हणतो ना, या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला
लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरवर.